सिल्लोड महोत्सवामध्ये गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी धिंगाणा केल्याचं चित्र समोर आले। यावेळी पोलिसांनी प्रेक्षकांवर लाठीचार्ज करावे असे आदेश सत्तार यांनी दिले होते। यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सत्तार यांच्या भाषेची परतफेड जनता येणाऱ्या काळामध्ये करणार असं वक्तव्य आमदार अंबादास दानवे यांनी केलंय। पाहुयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील सुरू असलेल्या सिल्लोड महोत्सवामध्ये काल रात्री गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात धिंगाणा केल्याचं चित्र समोर आलं। अब्दुल सत्तार यांनी रंगमंचावरती जाऊन माईक हातात घेऊन थेट पोलिसांनी प्रेक्षकांवर लाठीचार्ज करावे असे आदेश दिले। यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी सौम्य प्रकारचा लाठीचार्ज केला। यामुळे मोठ्या प्रमाणात धावपळ निर्माण झाली होती। कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात धिंगाणा केल्याचं चित्र सिल्लोड शहरामध्ये दिसून आलं। मला माहिती आहे, माझा तालुका आहे, माझा मतदारसंघ आहे, परंतु नौटंकी लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात। त्यांना कुत्र्यासारखं मारा। जे गद्दार असेल, जे प्रोग्राम मध्ये फक्त धिंगाणा घालण्यासाठी येणार आहे, खाली बसा, अरे खाली बसा, हे पुढचे मारा त्यांना 2-4। इथं कार्यक्रम चालू होणार नाही, तर कार्यक्रम रद्द केला जाईल। जे बसले कार्यक्रम सुरू होईल, नाही तर कार्यक्रम रद्द केला जाईल। खाली व्हायचं, पैसा खाली, तुला खाली असं उभं राहतो का? ते आई वडिलाचा पिक्चर पाहतो का? पैस खाली बाहेर जाय। पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा त्यांना। हे पहा, हे सर्व लोक बोलायला हाना त्यांना, हाना हाना। हे पोलीसवाले जा पाठीमागे, हाना त्यांना। हे खाली बाईस साल्या, तुझ्या बापाने कधी पाहिला का कार्यक्रम? तू राक्षस आहे का? माणसाची औलाद आहे, माणसासारखा कार्यक्रम घ्या। या घटनेवर राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली असून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे म्हणतात की अगोदर देखील महाराष्ट्रामध्ये लाठीचार्ज झाले आहे, ते कशा पद्धतीचे झाले असेल हे आपल्याला आता चांगल्या पद्धतीने कळाले आहे। गद्दार लोकांच्या डोक्यात सत्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे। पोलीस आपले बाटिक आहेत असे त्यांना वाटते। ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरली ती आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही। येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता सत्तार यांच्या भाषेची परतफेड करणार असा खोचक टोला आमदार अंबादास दानवे यांनी लगावलाय। पाहुयात। मग याच्या आधी लाठीचार्ज या महाराष्ट्रात झाले, ते कशा पद्धतीने झाले असेल हे आपल्याला या माध्यमातून लक्षात आलेलं आहे। आताच्या या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे। पोलीस आपले बटीक आहे अशा पद्धतीने ते वागतायत आणि ज्या पद्धतीने भाषा वापरली ती भाषा आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही, पण तो सत्तारांच्या संस्कृतीला ती शोभणारी आहे। आणि सत्तारांची संस्कृती आताच्या गद्दार लोकांच्या सरकारला, भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने मान्य आहे। आणि म्हणून या अशा पद्धतीनं याचा वक्तव्याचा तर मी निषेध करतो, परंतु त्यांनी ज्या भाषा वापरली ती भाषा त्यांच्यावर येणाऱ्या काळात जनतेनं वापरण्याची नव्हे तर अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं। 10,000 पोलीस आहेत, 50,000 लोकांना मारायला काय हरकत आहे अशा पद्धतीचं देखील वक्तव्य त्यांनी केलं। नाही, मला असं वाटतं 50,000 लोक जमा करायचे तर त्याचं नियोजन आपण करायला पाहिजे होतं। आणि लॉ अँड ऑर्डर सांभाळणे पोलिसांची जबाबदारी असते, ती काही मंत्र्यांनी आदेश द्यायची गरज नाही। मंत्र्यांनी आदेश काही पोलिसांना द्यायचे नसतात डायरेक्ट। आणि त्याच्यामुळे पोलिसही जर त्यांच्या पद्धतीनं तिथं सिल्लोडमध्ये बटीक झालेले असतील तर मला असं वाटतं सगळ्या आताच्या व्यवस्थेने याचा विचार करण्याची आवश्यकता आहेच। परंतु सत्तारांची ही वृत्ती ही अतिशय खालच्या स्तराची, नीच वृत्तीची, नीच प्रवृत्तीची आहे एवढं मी म्हणेन। केवळ सत्तार नाहीत तर ते मंत्री आहेत, पण सत्तार आहेत ना, हा पण मुद्दा आहे। मंत्र्यात पण फरक असतो। मंत्री अनेक लोक असतात ना, ठीक आहे, विरोधी पक्षात मंत्री असतात, वेगळ्या विचाराचे लोक असतात, परंतु ही भाषा, ही वृत्ती ही सत्तारांमध्येच असू शकते। आणि म्हणून या वृत्तीला मागच्या काळात काय काय बोललेले सत्तार हे चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राला माहिती आहे। आताचं सरकार याची दखल घेईल असं मला मुळीच वाटत नाही, कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, पण ते जनता निश्चित याची दखल घेईल। तरी पण तुम्ही सरकारला काही आवाहन करणार आहात? सरकार तर अशा वृत्तीला प्रोत्साहन देतं ना। काय केलं सत्ताने या सरकारने मागच्या काळात?
कित्येक आमदारांनी रिव्हॉल्वर काढले, कित्येक आमदारांनी अधिकाऱ्यांना मारलं, कित्येक आमदारांनी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे घडले. पण सरकारने कोणती पावलं उचलली? त्यामुळे या सरकारकडून मला असं वाटत नाही की अपेक्षा जनतेने ना आम्ही ठेवावी. हे पहिल्यांदाच नाही तर हे अनेकदा सातत्यानं घडते. नाही, याच्या आधी घडलं, पण तो अशी भाषा एवढ्या लोकांमध्ये आणि माईकवर एखादी गोष्ट अनावधानानं घडू शकते असं मी मानेल, हो, परंतु ही अनावधानाने भर पब्लिकमध्ये माईकवर अशा पद्धतीनं बोलणं वाटतं पहिल्यांदाच होत आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जो काही तिथे गर्दा सुरू होता, लोकांनी स्टेजवर ताबा घेतला असता, तिथं महिला मोठ्या प्रमाणात होत्या आणि आमच्या लोकांना ही भाषा कळते आणि त्यानंतर ती भाषा त्यांना समजली आणि अगदी शांततेत कार्यक्रम झाला असं त्यांचं म्हणणं. मग या सगळ्या भाषेच्या त्यांना लखलाख शुभेच्छा आहे. अशीच भाषा त्यांनी मतदारसंघात लोकांना वापरत राहावी, त्या भाषेच्या त्यांना शुभेच्छा आहे.